मित्रांनो, 12वीची परीक्षा तर झाली, पण निकाल कधी लागणार हा प्रश्न तुम्हाला रोज सतावत असेल. पण थांबा, निकालाच्या तारखेसाठी एक मोठी अपडेट तर आहेच, पण यावर्षी तुमच्या मार्कशीटमध्ये एक एवढा मोठा बदल होणार आहे जो तुम्हाला आत्ताच माहीत असणं खूप गरजेचे आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण HSC रिझल्टची एक्झॅक्ट डेट मी आज सांगणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा आदित्य सर आणि टेस्टवायझरच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. परीक्षा संपली आणि तुमची अवस्था आईबाबांसमोर अशी झाली असेल की रोज शेजारी आणि नातेवाईक विचारतात, अरे 12वीचा निकाल कधी लागणार? आणि तुम्ही मनातल्या मनात म्हणतात, कंट्रोल उदय कंट्रोल. टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमच्यासाठी सर्व एक्झॅक्ट अपडेट्स घेऊन आलो आहोत. निकाल कधी येणार हे सांगण्याआधी एक ब्रेकिंग न्यूज आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डने 2026च्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आधी तुम्हाला मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट असे दोन वेगवेगळे डॉक्युमेंट्स मिळायचे. आता ते एकत्र म्हणजेच कन्सॉलिडेटेड स्वरूपात मिळणार आहे. एकच डॉक्युमेंट, टेन्शन खतम. आणि दुसरा सगळ्यात मोठा बदल म्हणजे आधी मार्कशीटवर आडनाव म्हणजे सरनेमपासून नावाची सुरुवात व्हायची. त्यामुळे भविष्यात कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किंवा आर्मी भरतीमध्ये अनेकांना प्रॉब्लेम यायचा. आतापासून मार्कशीटवर तुमचं फर्स्ट नेम, मग वडिलांचे नाव आणि शेवटी सरनेम असणार आहे. तसेच ज्यांच्या हॉल तिकीटवर फोटो ब्लर होता त्यांच्यासाठी बोर्डच्या वेबसाईटवर फोटो करेक्शन लिंक चालू झाली आहे. तुमच्या फोटो किंवा नावात काहीही चूक असेल तर लगेच तुमच्या कॉलेज किंवा शाळेशी संपर्क साधा आणि ते दुरुस्त करून घ्या. आता निकालाची वाट बघताना रिकामी बसू नका, कारण निकाल लागल्यावर MHT CETची धूळ सुरू होईल. CETच्या तयारीसाठी testwiser.com तुमच्यासाठी घेऊन आला आहे एकदम फ्री MHT CET मॉक टेस्ट्स. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. सध्या आमच्या प्लॅटफॉर्मवर सर्व टेस्ट्स 100% फ्री आहेत. तर लगेच डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा आणि तुमची CETची तयारी एक लेवलवर घेऊन जा. आता येतोय आपल्या मेन विषयावर. HSC म्हणजेच 12वीचा निकाल कधी लागणार? बोर्डकडून येत असलेल्या बातम्या आणि मागच्या वर्षाच्या पॅटर्नचा आम्ही डीप एनालिसिस केला आहे. त्यानुसार 12वीचा निकाल 3 मे किंवा 4 मेला लागण्याची दाट शक्यता आहे. हो मित्रांनो, 3 ते 4 मेच्या दरम्यान तुमचा रिझल्ट तुमच्या हातात असणार आहे. आणि त्यानंतर थोड्याच दिवसात SSC म्हणजेच 10वीचा निकालसुद्धा जाहीर करण्यात येईल. तर आता खोटं टेन्शन घेऊ नका. CETची प्रॅक्टिस चालू ठेवा आणि टेस्टवायझरवर फ्री मॉक टेस्ट्स नक्की द्या. रिझल्टच्या आणि ॲडमिशन्सच्या प्रत्येक अपडेटसाठी टेस्टवायझर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या 12वीच्या आणि 10वीच्या मित्रांसोबत व्हॉट्सॲप ग्रुप्सवर नक्की शेअर करा, म्हणजे त्यांचाही थोडा BP नॉर्मल होईल. डिस्क्रिप्शनमधली लिंक चेक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. www.testwiser.com. Testwiser is a digital learning platform designed for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests. Study material like video, PDF notes, DPP, MCQ, theory, and most important, Maharashtra engineering admission counseling across multiple domains.